योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, अजित पवारांनी आता उद्या पुण्यामध्ये ही बैठक बोलावलेली आहे, काय नेमकी रणनीती असेल? निश्चितच उद्या अजित पवार गटातल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांची बैठक पुण्यात बोलवलेली आहे। उद्या 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बैठकीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप त्यासोबतच प्रचाराची रणनीती यावरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जी चर्चा काही दिवसांपासून अर्थात सुरू आहे ती अर्थात महादेव जानकर यांना बारामतीमधून उमेदवारी दिली जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। यावर सुद्धा उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते, कारण ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार या संभावित उमेदवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून असल्याचं बोललं जात आहे, मात्र आता उमेदवार बदल केला जाईल अशी सुद्धा चर्चा आता समोर येताना दिसते। त्यामुळे महादेव जानकर यांनी काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं की मी महायुतीमध्येच आहे आणि त्यामुळे त्यांना महायुतीकडून एक जागा सुद्धा दिली जाणार आहे। मात्र ती जागा नेमकी कुठली असणार आहे, कारण परभणीची जागा असणार की बारामतीची ही अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाहीये। मात्र महायुती महादेव जानकरांच्या माध्यमातून एक राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। ती अर्थातच महादेव जानकरांना थेट आता बारामतीच्या मैदानात उतरवणार, म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर अशी लढत होणार आहे, जेणेकरून महादेव जानकर हे सुप्रिया सुळेंना टक्कर देऊ शकतात। कारण जातीय समीकरण बघितलं तर निश्चितच महादेव जानकर सुद्धा या लढतीमध्ये अगदी कडवे उमेदवार असू शकतात। आणि ज्या पद्धतीने एकूणच अजित पवार गटांना विरोधकांनी आणि महायुतीतल्याच काही नेत्यांनी घेरलेलं पाहायला मिळते, ते कुठे टाळता येईल अशा पद्धतीची रणनीती महायुतीकडून आखली जाते। नक्कीच योगेश, एकूणच